नमस्कार. MPSC मित्र या यूट्यूब वाहिनीवरून आपण व्याकरण घटकांविषयी चित्रफिती प्रसारित करतोय. तर तुम्हाला पुढचा कोणता घटक अभ्यासायला हवा आहे असं आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा सर्वात जास्त जणांकडून काय उत्तर आलं तर अलंकार. बरोबर आहे. अलंकार हा घटक मराठी व्याकरणासाठी खूपच महत्त्वाचा आहे. पण अगदी खरा विचार केला ना तर अलंकार हे तसं व्याकरणामध्ये समाविष्ट होत नाही. अलंकार हे भाषेचे एक वैशिष्ट्य आहे. व्याकरणासारखे नियम तिथे लागू पडत नाहीत. पण तरीसुद्धा अलंकाराचं जेव्हा आपण वर्गीकरण करतो तेव्हा त्याच्यामागे काहीतरी आपल्याला उद्देश, काहीतरी निकष लावता येतात आणि त्या निकषांच्या आधारे आपण अलंकाराचं वर्गीकरण करू शकतो. एक प्रकारे व्याकरणाच्या नियमांसारखाच हाही भाग आहे. त्यामुळे उघडपणे व्याकरणाचा भाग नसला तरी भाषेच्या अभ्यासाचा हा नक्कीच भाग आहे. त्यामुळेच आज आपण अलंकार शिकणार आहोत. खरं तर अलंकार हे संस्कृत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. संस्कृत साहित्यामध्ये कालिदास, भवभूती, भरतमुनी, भास, मम्मट अशा अनेक साहित्यकारांनी अलंकाराचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या अलंकाराचा आपल्या साहित्यकृतीमध्ये वापर केलेला आहे आणि साहित्यकृतीमध्ये वापरल्यावरून त्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा निश्चित केलेले आहेत. तर संस्कृत साहित्यामध्ये अलंकार हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे मराठी साहित्यामध्ये सुद्धा अलंकार वापरला जातो. खरं सांगायचं तर जिथे काव्य आहे ना तिथे रस आहे आणि जिथे रस आहे त्या रसाला परिपोष, त्या रसाचा परिपोष होण्यासाठी त्या ठिकाणी अलंकार येतो. त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा काव्य आहे. मराठी भाषासुद्धा सौष्ठवपूर्ण आहे. त्यामुळे आपोआपच मराठी भाषेमध्येही अलंकार आहेत आणि थोडेसे संस्कृतच्या आधाराने पण थोडेसे वेगळे अशा प्रकारचे अलंकार मराठी साहित्यामध्ये सुद्धा आढळतात. आज आपण अलंकाराची सविस्तर माहिती घेऊया आणि त्याचबरोबर मराठीमध्ये अलंकाराचं उपयोजन कसं केलं जातं हे सगळं सुद्धा पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण अलंकार म्हणजे काय हे पाहूया. तर अलंकार म्हणजे दागिना हे तर तुम्हाला माहितीच आहे. अलम करोति इति अलंकारः अशी अलंकाराची एक व्याख्या केली जाते. जो काव्याला परिपुष्ट करतो तो अलंकार. आपण मगाशीच म्हटलं की परिपुष्ट करतो. परिपुष्ट करतो म्हणजे त्याचं पोषण करतो, त्याला परिपूर्ण करतो तो अलंकार. त्यामुळे विशेषतः अलंकार हे काव्यामध्ये वापरले जातात. पण गद्य साहित्यामध्ये सुद्धा अलंकाराची उदाहरणं आपल्याला नक्कीच आढळतात. याचे एक उदाहरण बघूया. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. ही ओळ तुम्हाला माहीत असेल. हे एक गीत आहे. आता या गीतामध्ये काय सांगितलंय की सुखाचा एक धागा, दुःखाचे 100 धागे आणि हे जरतारी वस्त्र माणसाच्या आयुष्याचं आहे. आता कवीने कशी कल्पना केलेली आहे बघा. त्याला माणसाच्या आयुष्याबद्दल सांगायचं आहे. माणसाच्या आयुष्यात सुख दुःख दोन्ही येत जात राहतं एवढंच त्याला सांगायचं आहे. पण तरी ते त्यांनी कशा काव्यात्मक कल्पनेने सांगितलंय तर सुखाला एक धागा म्हटलेला आहे, दुःखाचे 100 धागे म्हटले आहेत आणि आयुष्याला वस्त्राची उपमा दिलेली आहे. म्हणजे तोच आशय अतिशय प्रभावीपणे पोचवण्यासाठी अशा प्रकारे अलंकाराचं उपयोजन केलेलं आहे. आता आपण अजून काही उदाहरणं बघूया आणि अलंकार समजून घेऊया. ज्यामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ अधिक प्रभावी होतो अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार म्हणतात. ही अलंकाराची व्याख्या म्हणता येईल. आपण ती समजून घेऊया. ज्यामुळे भाषेला शोभा येते, तिचे सौंदर्य वाढते, आत्ताच आपण एका उदाहरणातून बघितलं, आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ अधिक प्रभावी होतो. आपण बघितलं की वेगवेगळ्या उपमा दिल्यामुळे आपल्याला काय म्हणायचं आहे हे दुसऱ्यापर्यंत चांगल्या प्रकारे सांगता येतं. म्हणजेच आशयार्थ म्हणजे त्याचा आशय आणि अर्थ अधिक प्रभावी होतो. अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार म्हणतात. चित्तवेधक, चित्तवेधक म्हणजे चित्त म्हणजे मन, मनाला वेधून घेणारी शब्दरचना तिला अलंकार असं म्हणतात. आता अलंकाराचं उपयोजन कसं कसं होतं तर कधी मुख्य वस्तूला उपमा देऊन. आता इथे वस्तू, व्याकरणामध्ये वस्तू हे व्यक्तीसाठी, पक्षी प्राण्यासाठी, एखाद्या ठिकाणासाठी, एखाद्या परिस्थितीसाठी असं सगळ्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे इथे वस्तू या शब्दाचा अर्थ रूढार्थाने वस्तू असा घेऊ नका, तर ती व्याकरणातली वस्तू आहे. कधी मुख्य वस्तूला उपमा देऊन, उपमा म्हणजे ही गोष्ट याच्यासारखी आहे अशी आपण उपमा जेव्हा देतो त्या प्रकारे अलंकार वापरता येतो.
कधी दोन वस्तूमधील साम्य दाखवून, म्हणजे एखादी वस्तू अगदी या वस्तूसारखी आहे असं सांगून आपण तो अर्थ अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतो. कधी विरोध दाखवून, म्हणजे ही वस्तू अजिबात अशी नाही आहे असं सांगून सुद्धा आपण त्या मुख्य वस्तूबद्दल जास्त माहिती देऊ शकतो. कधी नादमय शब्द वापरून. आता नादमय शब्द याच्यामध्ये कुठलीही उपमा नाही आहे, पण नादमय शब्द म्हणजे शब्दरचनाच अशी आकर्षक असते की आपोआपच आपण त्या शब्दरचनेकडे ओढले जातो आणि आपल्या ते काव्य लक्षात राहतं आणि त्याचा अर्थसुद्धा आपल्यापर्यंत पोचतो. आपण जेव्हा एखादे कुठलाही शब्द उच्चारतो, कुठलंही अक्षर उच्चारतो, त्या अक्षराबरोबर एक ध्वनी असतो किंवा नाद असतो. त्यामुळे एखादा शब्द आपल्या कानाला सुद्धा खूप छान वाटतो, ज्याला कर्णमधुर म्हणतो. त्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या भावना, याचबरोबर त्या शब्दाचा नाद याला सुद्धा आपल्या दृष्टीने एक वेगळं महत्त्व असतं. त्यामुळे जेव्हा असे नादमय शब्द आपण काव्यामध्ये वापरतो तेव्हा आपोआपच त्या काव्यामध्ये रस निर्माण होतो आणि रसनिर्मितीमुळे ते काव्य अधिक प्रभावी वाटतं. तर नादमय शब्द वापरून सुद्धा आपण अलंकार वापरू शकतो. कधी योजलेल्या विशिष्ट शब्दामुळे अर्थाचे सौंदर्य खुलून दिसते, म्हणजे एखादा विशिष्ट शब्द जो वेगळा शब्द असेल असा वापरून सुद्धा आपण तो अर्थ चांगल्या प्रकारे पोचवतो. तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा वेगवेगळ्या उद्देशांनी, वेगवेगळ्या हेतूंनी, वेगवेगळ्या उपयोजनांनी आपण अलंकार काव्यामध्ये वापरू शकतो. तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवले की तुम्हाला अलंकार समजून घेणं अजून सोपं जाईल. अलंकाराचा महत्त्वाचा गुण म्हणजे चमत्कृती. चमत्कृती म्हणजे चमत्कारासारखंच आहे. तर चमत्कृती म्हणजे काय? थोडंसं वेगळेपण, वैचित्र्य. म्हणजे एखादी गोष्ट आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने केली की आपोआपच आपल्याला आकर्षक वाटते की अरे हे काहीतरी वेगळं दिसतंय. त्यामुळे आपण शब्द वापरताना सुद्धा तेच शब्द न वापरता थोडी शब्द चमत्कृती केली, थोडे वेगळे शब्द वापरले, थोडे नादमय शब्द वापरले, वेगवेगळ्या उपमा दिल्या, तर आपोआपच आपण जे सांगतोय त्याच्यामध्ये वेगळेपण येईल आणि लोकांच्या दृष्टीने ते आकर्षक वाटेल आणि लोकांना ते समजेल सुद्धा. म्हणजे एखादी गोष्ट समजावून सांगण्याचा सोपा मार्ग म्हणजे ते थोडंसं अलंकारिक भाषेत सांगणं, म्हणजे ते जास्त चांगल्या पद्धतीने समजतं. त्यामुळे चमत्कृती हा अलंकाराचा एक महत्त्वाचा गुण आहे. आता भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत. आपण सुरुवातीलाच म्हटलं की अलंकाराचे जे प्रकार आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल की शब्दालंकार म्हणजे ज्यामध्ये शब्दाला महत्त्व आहे आणि दुसरा आहे अर्थालंकार म्हणजे त्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थाला महत्त्व आहे. आता भाषा शिकताना तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रत्येक शब्दाला वेगळं महत्त्व असतं, त्याच्या अर्थाला वेगळं महत्त्व असतं. जेव्हा तुम्ही शब्दशक्ती शिकता तेव्हा तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारेच लक्षात आलं असेल, कारण लक्षणा, व्यंजना याच्यामध्ये शब्दापेक्षा अर्थाला जास्त महत्त्व असतं. त्याच प्रकारे अलंकारामध्ये सुद्धा, अलंकार ही सुद्धा एक प्रकारे शब्दशक्तीच आहे. ही खरं तर वाक्यशक्ती म्हणता येईल किंवा लेखनशक्ती म्हणता येईल, गद्यशक्ती म्हणता येईल, पद्यशक्ती म्हणता येईल. एक प्रकारची ही सुद्धा शब्दशक्ती आहे. म्हणजे शब्दाचा त्याच्या पलीकडे जाऊन केलेला विचार, त्याच्या पलीकडे जाऊन शोधलेला अर्थ, हेच हा सुद्धा अलंकाराचा एक पाया आहे, जसा शब्दशक्तीचा पण आहे. तर आपण शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रमुख भाग बघितले. ज्यामध्ये शब्दाला महत्त्व आहे तो शब्दालंकार, ज्यामध्ये अर्थाला महत्त्व आहे तो अर्थालंकार. आता शब्दालंकार, जे अलंकार शब्दांवर, त्यातील अक्षरे किंवा स्वरव्यंजने यांच्या समूहावर आधारलेले असतात. म्हणजेच ज्यामध्ये चमत्कृती ही वर्णोच्चारांपुरती किंवा विशिष्ट शब्दयोजनेपुरती मर्यादित असते. हे शब्द लक्षात ठेवा. आपण सुरुवातीला म्हटलं तसं महत्त्व कशाला आहे? शब्दांना आहे, अक्षरांना आहे. स्वरव्यंजने कशी वापरलेली आहेत, वर्णोच्चारांपुरती ही शब्दयोजना महत्त्वाची आहे. हे सगळे मुद्दे शब्दालंकारामध्ये महत्त्वाचे आहेत. आता अर्थालंकार बघूया. जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात, म्हणजेच ज्यात ही चमत्कृती अर्थावर अवलंबून म्हणजेच अर्थनिष्ठ असते. आपण म्हटलं तसं की तो शब्द आहे, तो शब्द मला दिसतोय, पण त्या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त झालाय त्यावरती जर अलंकार आधारित असेल तर त्याला अर्थालंकार म्हणतात. आणि त्या शब्दाचं रूप, बाह्य रूप, आपल्याला तो शब्द कसा दिसतोय यावर अवलंबून असेल तर तो शब्दालंकार झाला.
आता पहिला शब्दालंकार आहे अनुप्रास. याचं आपण उदाहरण बघूया. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. आता हे वाचतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की एक प्रकारचा नाद आहे या शब्दयोजनेमध्ये. तो कशामुळे आलेला आहे तर गडद निळे. गडदची पुनरावृत्ती झालेली आहे. गडद दोनदा शब्द वापरलेला आहे. पुन्हा जलद. जलद ह्या सगळ्यामध्ये द नी शेवट होणारे शब्द आहेत. शीतल तनु चपल चरण. पुन्हा इथे न आलेला आहे, इथे तनु आलेलं आहे, इथे चरणमध्ये न नी शेवट केलेला आहे. त्यामुळे गडद गडद याची पुनरावृत्ती. जलद ह्याचंही साम्य आहे. शीतल तनु चपल चरणमध्ये च पुन्हा दोनदा आलेला आहे, इथे न दोनदा आलेला आहे. आणि एकूणच याची रचना ही एक नादमय आहे. तर अनुप्रासाचं महत्त्वाचं लक्षण काय की नादमय रचना. आपण अजून एक उदाहरण बघूया. घेती झेप घळी तुनी खळखळा फेसाळले ओहोळ. आता तुमच्या लगेच लक्षात आलं की इथे ळची पुनरावृत्ती आहे. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये काही ना काही सारखी अक्षरं सारखी व्यंजनं आलेली दिसतील तुम्हाला. त्यामुळे आपोआपच एक नाद निर्माण होतो की घेती झेप घळी तुनी खळखळा फेसाळले ओहळ. आता आपण त्याची वैशिष्ट्ये बघूया. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णांची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. अनुप्रासामध्ये काय आहे नादमधुरता. म्हणजे त्या काव्यामध्ये किंवा त्या गद्यामध्ये वापरलेल्या शब्दांमुळे, त्या शब्दांमधल्या स्वरांमुळे, व्यंजनांमुळे, अक्षरांमुळे पुनरावृत्ती होते आणि एक प्रकारची नादमयता निर्माण होते. त्यावेळेस त्याला अनुप्रास हा अलंकार असं म्हणतात. आता अनुप्रासाची उदाहरणं बघूया. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी आणि गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. आता या काव्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ह्यात जो आशय सांगायचा आहे तो सांगितलेला आहे. त्यांनी निरर्थक काही पचे शब्द एकत्र केलेत का की नुसते पचे शब्द एकत्र करा आणि त्यातून तुम्हाला अनुप्रास अलंकार साधता येईल, तर असं नाही. आशय किंवा त्याचा अर्थ हा नेहमी सर्वात महत्त्वाचा असतोच. पण तुम्हाला जो आशय सांगायचा आहे तो तुम्ही कशा प्रकारे मांडताय त्यावरती हे अवलंबून आहे. म्हणजे हा जो आशय आहे तो अनुप्रास पद्धतीने मांडल्यामुळे अधिक प्रभावी झालेला आहे. त्यामुळे आपल्याला हे वाक्य लगेच लक्षात राहतं. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. याला आपोआप एक ताल आलेला आहे आणि त्यामुळे इथे अनुप्रास अलंकार झालेला आहे. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. आता इथे सुद्धा म आहे. खरं तर हे किती साधं वाक्य आहे की मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. पण ह्या सगळ्याची सुरुवात म नी झाल्यामुळे त्याला एक वेगळाच नाद आलाय. आपोआपच आपण म शब्द वेगळ्या प्रकारे उच्चारतो. मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. म्हणजे गद्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनुप्रास अलंकार वापरता येतो. काव्यामध्ये तर निश्चितच येतो. काव्याचा तो महत्त्वाचा गुण आहेच आहे. पण गद्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे अनुप्रास अलंकार वापरू शकता. तुम्हाला अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणं तुमच्या आजूबाजूला सुद्धा सापडतील. आपल्यापैकी काही व्यक्ती खूप बोलक्या असतात किंवा अतिशय तैलबुद्धीने उत्तरं देत असतात, हजरजबाबी पद्धतीने उत्तरं देत असतात. तर अशा व्यक्तींच्या बोलण्यामध्ये तुम्हाला बरेचदा अनुप्रास अलंकार लक्षात येईल की एखाद्या शब्दावरून ते काहीतरी कोटी करतात. म्हणजे बस चालते असं म्हटलं आपण तर बस चालते म्हणजे पुढे जाते. आणि तुम्हाला बस चालते का गाडी चालते अशा प्रकारे बस चालते याच्यावरती सुद्धा कोटी होऊ शकते. तर अशा प्रकारे वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरून किंवा तेच शब्द पुन्हा पुन्हा वापरून अशा प्रकारे अनुप्रास अलंकार सुद्धा आपल्याला दाखवता येतो. आणि तो अलंकार काव्याचा तर महत्त्वाचा गुण आहेच, पण गद्यामध्ये आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये लिखाणामध्ये यामध्ये सुद्धा आपण अनुप्रास अलंकाराचं उपयोजन करू शकतो. अनुप्रास अलंकार असेल तर ते गद्य किंवा पद्य अधिक प्रभावी होतं. आता आपण दुसरा शब्दालंकार बघतोय तो आहे यमक. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वथा नावडो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे इथे डो नी शेवट झालेला आहे. तुम्ही लहानपणी 3री-4थीत असताना जेव्हा आपण पहिल्यांदा भाषा शिकतो तेव्हा भाषेचा सराव होण्यासाठी असं काही यमकं सुद्धा आपल्याला जुळवायला दिली असतात. म्हणजे गाणी, पाणी,
मणी, लोणी, आता हे सगळे शब्द नी शेवट होणारे आहेत. तर हे शब्द घेऊन एक कविता करा असा अभ्यास तुम्हाला कधीतरी शाळेत दिलेला असेल, खूप वेळा दिला जातो असा अभ्यास. मग आपण काहीतरी कविता रचतो की हां पाणी, त्याच्या शेवटी पाणी येईल, मणी येईल, लोणी येईल, असे काहीतरी आपण रचना करतो. कधीतरी ती रचना अगदी निरर्थक होते, म्हणजे कुठेतरी टला ट जुळवणं म्हणतो तशी ती रचना होते. पण कधीतरी एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा अतिशय सुंदर कविता लिहू शकतो यामुळे. तर यमक हे कवितेचं एक अगदी महत्त्वाचं अंग आहे. पण कधी त्याला आशय असेल तर, नुसतेच तुम्ही यमक जुळणारे शब्द एकापुढे एक लावलेत आणि कविता झाली असं म्हटलं तर ती कविता होत नाही. त्या कवितेमध्ये आशय नसतो, अर्थ नसतो, फक्त यमक असतो. त्यामुळे यमक कधी उपयोगी आहे? जर तुम्ही काही आशय सांगताय तर तो आशय अधिक यमक असं मिळून तुमची कविता अधिक चांगली होते. जेव्हा कोणत्याही एक वा अनेक काव्यचरणात विशिष्ट स्थानी आरंभी, मध्ये किंवा अंती एखादा वर्ण किंवा वर्णसमूह किंवा उच्चारात सारखे असलेले शब्द एकापुढे एक अथवा ठराविक स्थानी अंतराने येतात तेव्हा त्यास यमक म्हणतात. आता हे बघ, हे इथे पहिल्या ओळीच्या शेवटी आले, हां, हे इथे पण दुसऱ्या ओळीच्या शेवटी, तिसऱ्या ओळीच्या शेवटी, चौथ्या. जेव्हा आपण असं दोन ओळी एकत्र लिहितो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे इथे मध्ये आलेले आहेत, इथे अंती आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा अंती तोच शब्द येतो तेव्हा तो यमक असतो आणि अधेमध्ये आला तर तो अनुप्रास असतो. आत्ताच आपण अनुप्रास शिकतोय. आता इथे सुद्धा सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य हा श्लोक जेव्हा सुरू होतो तेव्हा पण आपल्याला अनुप्रासाचा भास होतो. कारण अनुप्रासाचं काय लक्षण आहे? अधेमध्ये सारखे अक्षर किंवा वर्ण किंवा व्यंजन येतात. इथे पण स आलेला आहे तर सुरुवातीला थोडासा अनुप्रासाचा भास होतो, पण पुढे मात्र तो अनुप्रास आलेला नाहीये. त्यामुळे पुढे हा सगळा यमकाचा भाग आलेला आहे. कारण इथे पुढे सगळी अक्षरं वेगवेगळी आलेली आहेत. फक्त पहिल्या ओळीमध्ये आपल्याला थोडासा अनुप्रासाचा भास होतो. त्यामुळे अनुप्रास आणि यमक हे दोन अलंकार सुद्धा एकमेकांच्या जवळचे आहेत. कारण अनुप्रासामध्ये पण तेच शब्द पुन्हा येतात आणि पण यमकामध्ये मात्र शेवटचे जे शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा येतात. कधीतरी एखाद्या काव्यात असं होऊ शकतं की अनुप्रास पण आहे, यमक पण आहे, तर अशा वेळी दोनही अलंकार तिथे वापरले जाऊ शकतात. किंवा अजूनही अलंकाराचे अनेक प्रकार आहेत. एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन अलंकाराची लक्षणं दिसू शकतात, तर अशा वेळी तिथे दोनही अलंकार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता तिसरा प्रकार आहे श्लेष. श्लेषची उदाहरणं कुठली? औषध न लगे मजला, मित्राच्या उदयाने मनमानस आनंदित. आता हे वरचं उदाहरण तुम्हाला माहीतच आहे, औषध न लगे मजला. तर या उदाहरणात एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधली आहे. आपण सुरुवातीपासून पाहतो की चमत्कृती ही सगळी सर्वसाधारण वाक्य नाही आहेत. या वाक्यांमधल्या शब्दांमध्ये काहीतरी वेगळा अर्थ आहे की जो समोर दिसत नाहीये, जो त्याच्या मागे लपलेला आहे. आता औषध न लगे मजला, इथे तुम्हाला माहिती आहे की नल, नल हे माझं औषध आहे असं दमयंती सांगते तेव्हा ते न लगे मजला आहे. आणि जेव्हा आपण न लगे म्हणजे मला नाही लागणार औषध असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा होतो. तसंच मित्राच्या उदयाने, आता मित्र म्हणजे आपला सखा, सोबती, स्नेही मित्र, तर त्याच्या येण्याने सुद्धा आपल्याला आनंद होतोच. पण अजून मित्राचा अर्थ आहे सूर्य. सूर्याच्या उदयाने सुद्धा आपलं मन आनंदितच होतं. तर इथे हे जे दोन अर्थ आहेत, इथे जे दोन अर्थ आहेत म्हणजे एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जी चमत्कृती साधलेली आहे, अशा वेळी श्लेष हा अलंकार होतो. आता श्लेषाची आपण अजून माहिती घेऊया. श्लेष या शब्दाचा अर्थ आलिंगणे, म्हणजे आलिंगन देणे, एकमेकात मिसळणे असा त्याचा अर्थ आहे. एकाच शब्दाला दोन अर्थांची मिठी बसलेली असते. म्हणजे एकच शब्द पण त्याचे अर्थ मात्र दोन आहेत, त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. त्यामुळे श्लेष हा शब्दालंकारही आहे व एक प्रकारे अर्थालंकारही आहे. आत्ताच आपण बघितलं की शब्दाला महत्त्व आहे, तर आहे श्लेषामध्ये शब्दाला महत्त्व आहे, पण त्या शब्दाच्या दुसऱ्या अर्थाला महत्त्व आहे. म्हणजे आपण इथे अर्थाचाही विचार करतोय. त्यामुळे आपण रूढार्थाने श्लेष हा शब्दालंकार म्हणून धरला असेल तरी त्यामध्ये एक सूक्ष्म भेद आहे की तो थोडा अर्थालंकारही आहे. जेव्हा आपण अर्थाचा विचार करतो तर तिथेही अर्थालंकार म्हणून श्लेषाचा विचार करावा लागतो. मात्र रूढ पद्धतीप्रमाणे आपण त्याचं शब्दालंकारात वर्गीकरण केलेलं आहे. तुम्ही तेच लक्षात ठेवा. पण अधिक अभ्यास करण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा की एक प्रकारे तो अर्थालंकारही होतो.
आता श्लेषाची अजून माहिती बघूया. श्लेष अलंकाराचे दोन प्रकार आहेत, शब्दश्लेष आणि अर्थश्लेष. आता आपण शब्द अलंकार आणि अर्थालंकार बघितलं. आता श्लेषात सुद्धा शब्दश्लेष आणि अर्थश्लेष होतो. आता शब्दश्लेष कसा होतो बघूया. एखाद्या विशिष्ट शब्दाचे दोन वा अधिक अर्थ होतात, मात्र तो शब्द बदलला तर श्लेष व अर्थसौंदर्य नष्ट होते, म्हणजे तो शब्दनिष्ठ अलंकार आहे. मित्राच्या उदयाने मनमानस आनंदित, हे आपण उदाहरण मगाशी बघितलं. मित्राचे दोन अर्थ आहेत, त्यामुळे हा श्लेष अलंकार आहे. पण समजा मित्र याला समानार्थी शब्द आहे सखा, तर सख्याच्या उदयाने असं जर आपण म्हटलं, आपण अर्थ तोच ठेवलाय, पण आता दुसरा अर्थ राहील का? जो आपण सूर्य हा अर्थ घेत होतो तो फक्त मित्र या शब्दाला लागू आहे, तो सखा या शब्दाला लागू होत नाही. आपोआपच इथला श्लेष नाहीसा होईल. अर्थ तोच राहील पण श्लेष नाहीसा होईल, म्हणजे इथे तो शब्दनिष्ठ आहे, म्हणजे मित्र या शब्दालाच तो अलंकार अधिष्ठित आहे, त्यामुळे हा आहे शब्दाधिष्ठित, त्यामुळे हा आहे शब्दश्लेष. आलं ना लक्षात की शब्द बदलला की अर्थ बदलतोय, त्यामुळे शब्द बदलून चालत नाही, त्यामुळे तो शब्दश्लेष आहे. आता आपण दुसरा प्रकार बघूया. याचं अजून एक उदाहरण बघूया. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता जीवन, जीवन म्हणजे आयुष्य, आणि जीवनचा दुसरा अर्थ कोणता आहे माहिती आहे सगळ्यांना? पाणी. पाणी हेच जीवन. तर जीवनचे हे दोन अर्थ होतात. हे मेघा तू सर्वांना आयुष्य देतोस, बरोबर आहे, कारण मेघातून मिळणाऱ्या पाण्यामुळे आपलं आयुष्य भरभराटीला येतं, आपण जगतो, आपलं आयुष्य सुरू राहतं. आणि पाणी हे तर मेघ आपल्याला देतोच आहे, पण समजा आपण जीवनच्या जागी जल हा शब्द वापरला किंवा पाणी हा शब्द वापरला तर एक अर्थ कायम आहे. मेघा तू सर्वांना जल देतोस, पण आयुष्य म्हणता येणार नाही, कारण जीवनचा अर्थ आयुष्य आहे पण जलचा अर्थ आयुष्य नाही, म्हणजे हा सुद्धा शब्दनिष्ठ श्लेष झाला. शब्द बदलल्यानंतर तिथला श्लेष नाहीसा होतोय, तर त्याला शब्दश्लेष असं म्हणतात. आता पुन्हा शब्दश्लेषामध्ये अभंग श्लेष आणि सभंग श्लेष. बघा आपण किती त्याचे भाग पाडत आलोय, किती वर्गीकरण करत आलोय. ही सगळी पद्धत आहे, ही अगदी व्याकरणाची आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं तसं की अलंकार हा भाषेचा किंवा साहित्याचा विषय असला तरी त्याची सगळी मांडणी ही व्याकरणानुसार केलेली आहे. आपण शब्दालंकार बघितले, 3 शब्दालंकार बघितले, त्याच्यापैकी श्लेषाचे आपण हे सगळे अजून भाग पाहतोय. तर शब्दश्लेषाचे परत अभंग श्लेष आणि सभंग श्लेष असे 2 प्रकार आहेत. अभंग म्हणजे काय, तर तो शब्द अभंग राहणे, अभंग. अभंग म्हणजे भंग न झालेले, या अर्थाने अभंग. म्हणजे त्याचे 2 तुकडे किंवा तुकडे न झालेले ते अभंग. अखंड किंवा अखंड. अभंग श्लेष म्हणजे भंग न झालेले किंवा अखंड. आता जीवन या शब्दात आपण काही भंग केलेला नाहीये, अखंडच हा शब्द राहिलेला आहे. पण सभंग श्लेष बघितला तर श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, इथे हा भंग केलेला आढळतो. म्हणजे एकच शब्द आहे. जसा इथे जीवन शब्द आहे त्याचे 2 अर्थ होतात, तसे नवरी या शब्दाचे पण 2 अर्थ होतात. पण कधी होतात, एक नवरी हा शब्द अखंड घेऊन आणि नवरी हा म्हणजे वरणार नाही, म्हणजे लग्न करणार नाही असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा अर्थ वेगळा होतो. मात्र हा अर्थ वेगळा कधी होतो, जेव्हा त्याचा आपण भंग करतो तेव्हा. जर हा शब्द जोडून घेतला तर त्याला एकच अर्थ आहे, जर आपण त्याचा भंग केला तरच त्याला दुसरा अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे हा सभंग श्लेष आहे. म्हणजे एखाद्या शब्दाचा एक अर्थ हा दुसरा अर्थ याच्यापेक्षा खूप वेगळा असेल आणि दुसऱ्या अर्थासाठी त्यात जर तोडमोड करावी लागणार असेल, म्हणजे जसं नवरी आणि नवरी, म्हणजे शब्दामध्ये आपण तोडमोड केली, तो भंग केला तेव्हाच त्याचा अर्थ बदलला, अशा वेळी आहे सभंग श्लेष. आणि जेव्हा तो अखंड शब्द आपण जीवनमध्ये काही जीवन किंवा जीव न अशा प्रकारे केलं नाही, जीव नचा पण एक करता येईल. मला आत्ता सुचलं की आपण जसं जीवन देतोस तसं जीव न अशा प्रकारे सुद्धा आपल्याला तो अलंकार शब्द वापरता येईल, पण त्यावेळेस तो सभंग होईल.
जेव्हा एखादा शब्द आपल्याला मोडून वापरावा लागतो तेव्हा तो सभंग होतो, पण तो अख्खा शब्द वापरला तर अभंग होतो. ही उदाहरणं लक्षात ठेवली की तुमच्या हे सगळी त्याची संकल्पना लक्षात येईल. हां, जसं औषध न लगे मजला, हे उदाहरण पण असंच आहे की न लगे मध्ये आपण बघितलं की नल गे याचा अर्थ वेगळा होतो आणि न लगे म्हणजे मला नाही लागणार याचा अर्थ वेगळा होतो. इथे सुद्धा आपल्याला भंग करावा लागतो, कारण नल हा शब्द वेगळा आहे आणि गे हा शब्द वेगळा आहे. त्यामुळे आपल्याला तिथे सभंग श्लेषाचं हे उदाहरण आहे. आता आपण अर्थश्लेष बघू. आपण एवढा वेळ शब्दश्लेष बघितला. अर्थश्लेषामध्ये समानार्थक शब्दाने हे श्लेष कायम राहिला तर तो अर्थश्लेष. हां, मगाशी आपण बघितलं की शब्द बदलला तर श्लेष नष्ट होतो. आता इथे शब्द बदलला तरी श्लेष कायम राहतोय. याचं उदाहरण आहे आला आहेस मोठा शहाणा. आपण जेव्हा म्हणतो की हां फारच मोठा शहाणा आलास हा तू, आता आपल्याला खरं शहाणा म्हणणं अपेक्षित नसतं. आपल्याला अतिशहाणा किंवा मूर्ख किंवा वेडा असं म्हणणं अपेक्षित असतं. त्यामुळे आलायस मोठा शहाणा, इथे जे आलायस मोठा हुशार वा आलायस मोठा विद्वान असं आपण म्हणतो, याचा अर्थ एकच होतो. म्हणजे इथे समानार्थी शब्दांनी हा शब्द बदलला तरी त्याचा अर्थ बदलत होत नाही. याचा अर्थ तो अर्थश्लेष आहे. म्हणजे शहाणाऐवजी आपण हुशार म्हटलं तरी तोच अर्थ झाला. आला आहेस मोठा हुशार याचा अर्थ तू हुशार नाहीयेस. आला आहेस मोठा विद्वान याचा अर्थ तू विद्वान नाहीयेस, तर तू वेडा किंवा मूर्ख आहेस. त्यामुळे इथे शब्द बदलून सुद्धा श्लेष नष्ट झाला नाहीये, श्लेष तसाच राहिलेला आहे. त्यामुळे त्याला अर्थश्लेष असं म्हणतात, कारण इथे श्लेष कायम राहिलेला आहे. आत्ताच आपण अलंकाराची माहिती घेतली. सुरुवातीला आपण काय पाहिलं की अलंकार म्हणजे काय, अलंकाराचे मुख्य प्रकार कोणते, त्यातला जो शब्दालंकार आहे त्याच्यात 3 प्रकारांची माहिती घेतली. खरं सांगायचं तर शब्दालंकार थोडासा सोपा आहे. काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवल्या की आपण ओळखू शकतो. पण याचा जो दुसरा भाग आहे म्हणजे अर्थालंकार, तो त्याची व्याप्ती खूपच मोठी आहे. अर्थालंकार समजून घेण्यासाठी आपल्याला लक्षपूर्वक त्याची उदाहरणं अभ्यासावी लागतात, त्याची लक्षणं पाहावी लागतात, त्याच्यामधलं उपमान उपमेय हे सगळं ओळखावं लागतं. हे सगळं आपण पुढच्या चित्रफितीमध्ये बघूया. तेव्हा आपण अलंकार भाग 2 यामध्ये बघूया अर्थालंकार. बघत रहा MPSC मित्र.